नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं दुधी भोपळ्यापासून आमटी बनवणार आहे मुगाची डाळ टाकून. काही काही ठिकाणी दुधी भोपळा खायचं नको म्हणतात, कंटाळतात. तर अशी आमटी बनवा तुम्ही पण. मी बारीक केलेला कांदा टाकणार आहे कुकरमध्ये आणि डाळ बी टाकणार आहे शिजवण्यासाठी. आणि मोठं मोठंच असं भोपळा चिरून घेतला आहे आणि 3-4-5 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि एक टोमॅटो आणि कोथिंबीर पण टाकायची आहे अपुटच. तर इथं मी गॅसवरती कुकर ठेवणार आहे शिजवण्यासाठी सर्व जिनस. तर इथं 4 शिट्ट्या काढून घेतला आहे. इथं आपला भोपळा आणि डाळ सर्व जिनस छान शिजले आहेत. तर इथं गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी आणि 2 पळी मी तेल टाकलं आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे 1 चमचा आणि बारीक केलेला लसूण टाकायचा आहे आणि कढीपत्ता. मी कांदा वगैरे टाकणार नाही, शिजवताना टाकला होता कांदा. आणि थोडंसं लाल तिखट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून हे मसाले शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर हे मसाले करपतात ना. तर इथं आपल्याला शिजवलेलं भोपळा डाळ सर्व मिक्स केलेलं हे टाकून घ्यायचं आहे तेलात. थोडीशी हळद टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जेवढी लागती ना तेवढी आमटी तुम्ही बनवू शकता. पाणी घाला गरम. मी तर पाणी घातलं आहे गरम वरनं. आणि लहान मुलांना तर खूप आवडेल, आवडीनं खातील भोपळा. असं भोपळा घातला ते असं त्यांना कळणार पण नाही भोपळ्याची आमटी आहे म्हणून. खूप छान लागेल ही आमटी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. 1-5-6 मिनिट छान उकळू द्या ह्याला मंद आचेवर आमटीला. खूप छान शिजली आहे आमटी. इथं एकदम झटपट होणारी रेसिपी आहे हे. मी काय जास्त मसाले घातले नाही. तुम्ही घालू शकता जिरा पावडर, धने पावडर. मी काय घातली नाही. तर इथं खूप छान झाली आहे आमटी. भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागेल आणि भात पण खूप छान लागतो, भात आमटी. तर इथं आमटी आपली छान शिजली आहे. बघू शकता छान शिजली आहे, एकदम मस्त झाली आहे भोपळा आमटी. भाजीला काय करावं सुचत नसलं तर असं बनवा भोपळ्याची आमटी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.